मी एक विधवा होते. माझ्या नवऱ्याचे निधन होऊन 6 वर्ष झाली होती. मला मुलं-बाळंही नव्हते आणि मी दुसरं लग्नही केलं नव्हतं. मी घरात माझ्या सासूबाईंसोबत राहत होते. माझ्या मेलेल्या नवऱ्यावर माझं खूप प्रेम होतं. त्यामुळे मी रोज रात्री झोपताना त्याचा एक शर्ट माझ्याजवळ घेऊन झोपत असे. परंतु गेल्या काही दिवसापासून माझ्यासोबत खूप विचित्र घटना घडू लागल्या होत्या. मी सकाळी झोपेतून उठायचे तेव्हा माझ्या पोटात खूप दुखायचं. मला सारखी चक्कर यायची. म्हणून एके दिवशी मी डॉक्टरांकडे गेले. तेव्हा डॉक्टर मला म्हणाले की तुम्ही गरोदर आहात. डॉक्टरांच्या तोंडून हे ऐकून तर मला खूप मोठा धक्का बसला होता. मी खूप घाबरले. मला काही सुचेनासं झालं होतं. कारण 6 वर्षापूर्वीच माझ्या नवऱ्याचं निधन झालं होतं. आणि एवढंच नाही, तर घरात दुसरा कोणी पुरुषही नव्हता. मग हे कसं शक्य होतं? त्या रात्री मी खूप टेन्शनमध्ये होते. मी माझ्या नवऱ्याचा शर्ट छातीला लावून पलंगावर पडले तेव्हा मला काहीतरी वस्तू टोचत असल्यासारखं जाणवलं. त्यामुळे मी त्या शर्टच्या खिशामध्ये हात घातला तेव्हा माझ्यावर तर आभाळच कोसळलं. कारण त्या खिशामध्ये मला माझं नाव पल्लवी आहे. आज माझी मोठी बहीण माधवीचं लग्न होतं म्हणून मी खूप खुश होते. आम्ही सर्व भावंड खूप आनंदी होतो. माधवीताई आमच्या बहीण भावांमध्ये सगळ्यात मोठी होती. त्यानंतर माझा नंबर होता आणि माझ्यापेक्षा एक लहान भाऊ होता. आमच्या घरातलं हे पहिलंच लग्न होतं. आज मी ठरवलं होतं की माझ्या जिजूंच्या बूट चोरीचे मी पूर्ण 2,000 रुपये घेईन. कारण ते खूप श्रीमंत होते. मी माझ्या भावंडांसोबत बूट चोरी करण्याचं प्लॅनिंग करत होते की तितक्यात माझी आई माझा हात धरून मला खोलीत घेऊन गेली. मी आश्चर्याने माझ्या आईकडे बघितलं तेव्हा ती मला थोडी टेन्शनमध्ये दिसत होती. माझ्या आईचे डोळे सुजले होते. असं वाटत होतं की ती रडत होती. मी विचारलं की आई, काय झालंय? सगळं काही ठीक तर आहे ना? मी असं विचारल्यानंतर माझी आई लहान मुलांसारखं हमसून हमसून रडू लागली. रडता रडता माझ्या आईने माझ्या हातात एक पत्र दिलं. मी लगेच ते पत्र उघडून वाचू लागले. ते पत्र माधवीताईचं होतं. त्यात लिहिलं होतं की आई, माझ्यात इतकी हिंमत नव्हती की मी माझ्या मनातली गोष्ट तुला सांगू शकेल. त्यामुळे मी या पत्राचा आधार घेतला आहे. मला महेशसोबत लग्न करण्याची अजिबात इच्छा नाही. कारण माझं दुसऱ्याच एका मुलावर प्रेम आहे. मी माझ्या प्रेमाशी तडजोड करू शकत नाही. आणि तो मला म्हणाला होता की जर आज मी घरातून पळून त्याच्याजवळ गेले नाही तर तो आत्महत्या करेल. आणि मी असं होऊ देऊ शकत नव्हते. त्यामुळे मी माझ्या प्रेमासाठी हे घर सोडून जात आहे. आई, मला माहीत आहे की यामुळे तुमची खूप बेइज्जती होईल. समाज तुम्हाला नावे ठेवेल. कृपा करून मला माफ कर. आणि होत असेल तर देवाकडे माझ्यासाठी नक्की प्रार्थना कर. माझ्या ताईचं पत्र वाचल्यानंतर मी थरथर कापू लागले होते. माझी आई म्हणाली, पल्लवी, तुला तुझ्या ताईच्या प्रेम प्रकरणाविषयी काही माहिती होती का? हे ऐकून मी पण रडू लागले आणि आईला म्हटले की आई, देवा शपथ, मला ताईच्या या गोष्टीबद्दल काहीच माहीत नव्हतं. जर मला ही गोष्ट माहिती असली असती तर मी ताईला असं करण्यापासून नक्कीच अडवलं असतं. यावर माझी आई म्हणाली, आता आपल्याकडे कोणताच मार्ग उरला नाही. आता सर्व लोकात आपली इज्जत जाईल. पल्लवी, आता तूच सांग, अशा परिस्थितीत काय करावं? यावर मी आईला म्हणाले, आई, मलाही समजत नाहीये की आता आपण काय करायला हवं. परंतु तू जे म्हणशील ते मी ऐकायला तयार आहे. माझ्या आईने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, पल्लवी, आता तुझ्या वडिलांची इज्जत तुझ्याच हातात आहे. माधवीच्या जागी तू नवरी बनून लग्नाला उभी राहा. माझ्या आईच्या तोंडून हे शब्द ऐकून मला तर खूप मोठा धक्काच बसला. मी आईला म्हणाले की आई, हे असं कसं होऊ शकतं? जर मी तुझं म्हणणं ऐकलं आणि मी तुझ्या म्हणण्यानुसार लग्नही केलं तरी तूच विचार कर की जेव्हा मी सासरी जाईन आणि जेव्हा सासरच्या लोकांना या गोष्टीबद्दल समजेल तेव्हा ते माझ्यासोबत कसं वागतील? ते तर माझं जगणंच कठीण करून टाकतील. तेव्हा माझी आई म्हणाली की तुला तर माहीतच आहे की तुझे वडील हार्ट पेशंट आहेत आणि त्यांना इतका मोठा धक्का कधीच सहन होणार नाही. मी तर माझं कर्तव्य म्हणून तुला हे सांगितलं, पण हे मान्य करायचं की नाही हा सर्वस्वी तुझाच निर्णय असेल. पुढे तुझी मर्जी. तुला तुझ्या बापाचं मेलेलं तोंड बघायचं आहे की नवरी बनून मंडपात उभी राहायचं आहे? आईचं बोलणं ऐकून मी नवरीच्या साडीकडे बघितलं आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझ्या आई वडिलांची इज्जत वाचवण्यासाठी मला माझ्या आनंदावर विरजण टाकावंच लागलं. माझ्या इच्छा आकांक्षा सर्व मनातच दाबून टाकाव्या लागल्या. मला मजबूरन माझ्या सासरच्या लोकांना धोका द्यावा लागणार होता. मी असहाय्य झाले होते. माझं लग्न होत होतं. मी चेहऱ्यावर पदर घेऊनच सर्व विधी पार पाडत होते आणि चेहरा झाकून रडत होते. माझ्या मनात सारखा हाच विचार चालू होता की जेव्हा माझा नवरा माझ्या चेहऱ्यावरचा पदर बाजूला करेल तेव्हा काय होईल? तो माझ्यासोबत काय करेल? तो एखाद्या हैवानासारखा माझ्यावर हात तर उचलणार नाही ना? नाहीतर मग तो त्याच्या घरच्या सगळ्यांसमोर मला बेइज्जत करेल.
आणि सर्वजण माझ्यावर तुटून पडतील हाच विचार करून मी रडत होते. वडिलांनी मला आशीर्वाद देताना माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि माझी पाठवणी करण्यात आली. त्यांना माहीत नव्हतं की मी माधवी नाही तर पल्लवी आहे. आई वडिलांचा निरोप घेतल्यानंतर मी सासरी आले. माझ्या सासूबाई माझ्याकडून काही विधी पूर्ण करून घेऊ इच्छित होत्या, पण मी माझं डोकं दुखत आहे असा खोटा बहाणा केला आणि मी महेशला सांगितलं की तुमच्या आईला उद्या सकाळी बाकीच्या सर्व विधी करायला सांगा. या गोष्टीचा त्यांनाही काही आक्षेप नव्हता. मला माझ्या खोलीत आणून बसवण्यात आलं. थोड्या वेळानंतर महेश खोलीत आले होते. त्यांनी लगेच माझ्या चेहऱ्यावरचा पदर बाजूला केला आणि मला बघितल्यानंतर ते एका क्षणासाठी पार हादरून गेले. ते तर काही बोलण्याच्या स्थितीत सुद्धा राहिले नव्हते. खूप वेळानंतर महेशच्या तोंडून शब्द बाहेर पडले आणि ते शब्द माझ्या मनाला छिन्न विछिन्न करायला पुरेसे होते. ते म्हणाले की तू माधवीची लहान बहीण पल्लवी आहेस ना? मी होकारार्थी मान हलवली. त्यानंतर ते म्हणाले की तू इथे काय करत आहेस आणि तू अशा प्रकारे का रडत आहेस? काहीतरी सांग. मी रडतच म्हणाले, महेश, माधवी ताई आज घरातून पळून गेली आणि आम्हाला तिच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. माझ्या आईने तिचं ते पत्र मला आणून दिलं होतं. त्यामध्ये तिने लिहिलं होतं की तिचं दुसऱ्याच कोणातरी मुलावर प्रेम आहे, त्यामुळे ती घर सोडून पळून जात आहे. त्यावेळेस माझी आई खूप टेन्शनमध्ये होती. माझ्या आईला माझ्या वडिलांच्या इज्जतीची पण काळजी वाटत होती. त्यामुळे मला नवरी बनवून मंडपात बसवण्यात आलं. हे सर्व ऐकून महेशने त्याच्या डोक्याला हात लावला आणि ते म्हणाले की जेव्हा ब्राह्मण मंत्र म्हणत होते तेव्हा मला थोडासा संशय आला होता की ते माधवीच्या जागी पल्लवीच म्हणत होते, पण तेव्हा मला वाटलं की मलाच काहीतरी भास होत आहे, म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केले. मी म्हणाले, हो, माझ्या आईने ब्राह्मणांशी बोलून घेतलं होतं की ती कोणाला मंडपात पाठवत आहे. त्या ब्राह्मणाला सर्व काही माहीत होतं, त्यामुळे लग्न लावणाऱ्या त्या ब्राह्मणाने माझं नाव घेतलं होतं. माझ्या आईने लग्नात जेवण टेबलवर ठेवलं होतं, त्यामुळे खाण्याव्यतिरिक्त कोणाचंही लक्ष दुसरीकडे जाऊ नये. महेशने मान हलवली आणि म्हणाले, तू अशा प्रकारे का घाबरली आहेस? तुला हे लग्न मान्य नव्हतं का? मी म्हटलं, मला हे लग्न मान्य आहे किंवा नाही यापेक्षा मला त्यावेळेला ज्याची सर्वात जास्त भीती वाटत होती ती म्हणजे जेव्हा तुम्हाला समजेल की माधवीताईच्या जागी मी म्हणजे पल्लवी आहे, तेव्हा तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय माझ्यासोबत काय कराल याची भीती मला सर्वात जास्त वाटत होती. तेव्हा महेश म्हणाले, पल्लवी, तू खूप चांगली मुलगी आहेस आणि या गोष्टीच्या पुराव्यासाठी इतकं पुरेसं आहे की तू तुझ्या बहिणीच्या चूक सुधारण्यासाठी स्वतःचा विचार केला नाही. तू तुझ्या आई वडिलांना बदनामीपासून वाचवलं आहेस आणि जर आज आम्हाला रिकाम्या हाताने परत यावं लागलं असतं तर आमची सुद्धा खूप बदनामी झाली असती. तू तर आम्हाला सुद्धा बदनाम होण्यापासून वाचवलं आहेस. महेश म्हणू लागले की पल्लवी, तू एक खूप चांगली मुलगी आणि संस्कारी मुलगी आहेस. मला तुला स्वीकारायला काहीच प्रॉब्लेम नाही. महेशचं बोलणं ऐकून मला प्रश्न पडला होता की खरंच कोणी इतकं चांगलं असू शकतं का? मला आता थोडं बरं वाटत होतं. तेव्हा महेशने मला त्यांचा मोबाईल दिला आणि म्हणाले की तू आरामात तुझ्या घरच्यांशी बोलून घे. तुझ्या आईला सांग की महेशला सर्व काही सत्य समजलंय. तुझी आई उगाच टेन्शनमध्ये असेल, सर्व काही सांगून टाक. महेशचं म्हणणं खरं ठरलं होतं, कारण जेव्हा मी आईला फोन लावला तेव्हा आई रडत होती आणि ती म्हणाली की तू जेव्हापासून या घरातून गेली आहेस तेव्हापासून मला असं वाटत आहे की मी फासावर लटकले आहे. बरं झालं की तू फोन केलास आणि फोन करून मला तुझ्याबद्दल सांगितलं. खरं सांगितल्यानंतर महेश मला काहीच बोलले नव्हते, पण जेव्हा घरच्या लोकांना हे समजलं तेव्हा घरचे लोक खूप नाराज झाले. माझी सासू तर म्हणाली की महेश, तू आत्ताच्या आत्ता हिला घरातून हाकलून घटस्फोट दे आणि तिच्या आई वडिलांना सुद्धा कळू दे की आमची फसवणूक करणं इतकं सोपं नाही. हे तर असं झालं की मार्केटमध्ये वस्तू आणायला गेलो तर दाखवलं एक आणि दिलं दुसरंच. तेव्हा महेशने सर्वांना समजावलं की मला माधवीपेक्षा पल्लवी खूप आवडली आहे. जर तुमच्यापैकी कोणीही तिच्यासोबत वाईट वागायला सुरुवात केली तर मलाच खूप दुःख होईल. त्यानंतर महेशने खूप मोठ्या रिसेप्शन पार्टीचं आयोजन सुद्धा केलं होतं. रिसेप्शन पार्टी झाल्यानंतर सर्व पाहुणे निघून गेले होते. मला जाणवलं होतं की माझी सासू अजून सुद्धा माझ्यावर नाराज आहे. महेशने त्याच्या आईला मजबूर केलं होतं की त्या माझी काळजी घेतील. शेवटी हळूहळू माझ्या सासूचं सुद्धा मन बदललं. आता आम्ही दोघी मैत्रिणीसारख्या राहू लागलो होतो. माझे पती महाराष्ट्र पोलीसमध्ये स्पेशल पोलीस फोर्समध्ये ड्युटीवर तैनात होते, त्यामुळे त्यांना कधी सुट्टीच मिळत नव्हती. त्यांनी मला प्रत्येक सुख दिलं होतं. ते कधी मला फिरायला घेऊन जायचे तर कधी शॉपिंग करायला घेऊन जायचे. माझे दिवस खूप सुखात जात होते. महेश ड्युटीवर गेल्यानंतर सुद्धा माझी सासू माझ्यासोबत खूप चांगल्या प्रकारे राहत होती. एके दिवशी त्यांनी मला त्यांच्याजवळ बोलवलं आणि म्हणाल्या
की सुनबाई, आता तर माझा मुलगा ड्युटीवर गेला आहे, पण तू अजून सुद्धा गोड बातमी दिली नाहीस. मी माझ्या सासूचं बोलणं ऐकून थोडी निराश झाले. मी माझ्या सासूला सांगितलं की इतक्यात तर काहीच गोड बातमी नाही. माझ्या तोंडून हे ऐकून त्या खूप नाराज झाल्या आणि म्हणाल्या, पल्लवी, माझ्या मुलाची नोकरी अशी आहे की त्याची ड्युटी खूप खतरनाक भागात असते. तो मुळीच लाच घेत नाही आणि त्यामुळे त्याचे दुश्मन सुद्धा खूप आहेत. तो खूपच इमानदार पोलीस ऑफिसर आहे. मी त्याला सांगितलं आहे की तू तुझ्या जीवाचं रान करून देशाचं रक्षण कर. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की माझ्या मुलाची निशाणी माझ्याजवळ असावी. माझ्या सासूचं बोलणं ऐकून मी गप्प बसले. मी म्हटलं, सासूबाई, कृपा करून असं काही बोलू नका. मला खूप भीती वाटत आहे. तेव्हा माझी सासू थोडं हसली आणि माझ्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली, तू सदा सौभाग्यवती राहा. त्यानंतर त्या म्हणाल्या की पल्लवी, तू असं कर की तू काही वर्षांसाठी महेश सोबत जा. तोपर्यंत मी माझ्या बहिणीच्या घरी जाईन. महेशला तर सरकारी क्वार्टर सुद्धा मिळालं आहे, म्हणून तू महेश सोबत जाऊन राहू शकतेस. महेशला सुद्धा मुलांची खूप आवड आहे. मला माझ्या सासूकडून अशी अपेक्षा कधीच नव्हती, कारण मला वाटलं होतं की त्या मला माझ्या नवऱ्यापासून नेहमी दूरच ठेवतील. पण त्यांनी माझ्या या विचारांना चुकीचं सिद्ध केलं होतं. माझ्या सासूने त्याच दिवशी महेशला फोन करून सांगितलं की पल्लवीच्या राहण्याची व्यवस्था कर. संध्याकाळी मला महेशचा फोन आला. ते खूप खुश वाटत होते. ते म्हणाले की मी गेल्यानंतर तू रडून रडून तुझी अवस्था खूप वाईट केली असशील, त्यामुळेच तर माझी आई तुला माझ्याकडे पाठवायला तयार झाली आहे. यावर मी हसत होते. ते म्हणाले की मी जेव्हापासून ही खुशखबर ऐकली आहे की तू माझ्याजवळ राहायला येणार आहेस, मी तर आनंदाने उड्याच मारत आहे. उद्यापर्यंत मी पूर्ण व्यवस्था करेल आणि त्यानंतर तुला इथे घेऊन येईल. मला हे सर्व एका स्वप्नासारखं वाटत होतं. जे काही असेल, पण मी खूप खुश होते. मी माझं सर्व सामान पॅक केलं. माझी सासूसुद्धा माझ्याकडे बघून हसत होती. संध्याकाळी महेशचा फोन येणार होता की माझ्या राहण्याची व्यवस्था झाली आहे की नाही. संध्याकाळ झाली तेव्हा महेशच्या नंबरवरून फोन आला. मी तो फोन उचलला तर दुसरंच कोणीतरी बोलत होतं. फोनवर जो व्यक्ती बोलत होता तो महेश नव्हता. हा दुसऱ्याच कोणत्या तरी व्यक्तीचा आवाज होता. त्यामुळे मी खूप घाबरले होते. मी विचारलं की कोण बोलत आहे, तर समोरून आवाज आला, तुम्ही महेशच्या घरून बोलत आहात का? मी घाईघाईने म्हटलं, हो, मी महेशच्या घरूनच बोलत आहे. मी त्यांची पत्नी आहे. समोरील व्यक्ती काही वेळासाठी गप्प राहिली. मग त्यानंतर ऐकू आलं की महेश शहीद झाले आहेत. ते आता या जगात नाहीत. हे शब्द ऐकून मला असं वाटलं की कोणीतरी शरीरातून माझे प्राणच काढून घेतले आहे. मी एकदम खाली कोसळले. माझी अवस्था पाहून माझ्या सासूने माझ्या हातातून फोन घेतला. त्यानंतर त्यांना सुद्धा महेश शहीद झाला आहे हे कळलं. माझ्या सासूची अवस्था तर माझ्यापेक्षा वाईट झाली होती. दुःखाने त्या पार कोलमडून गेल्या होत्या. त्या रडत्या रडत्या म्हणाल्या की मी एका शहीदाची आई आहे. याच्यापेक्षा जास्त आनंदाची बातमी कोणती असेल? जर मला आणखीन 10 मुलं असली असती तर मी त्यांना सुद्धा देशसेवेसाठी पाठवलंच असतं. माझ्या सासूचं हे धाडस बघून माझ्या अंगावर तर काटाच आला. मी माझ्या सासूच्या गळ्यात पडून रडू लागले होते. तेव्हा माझी सासू सुद्धा जोरजोराने रडत होती, पण मला मात्र ती रडू देत नव्हती. ती म्हणाली की सुनबाई, तू हे अश्रू झाकून ठेव. तू दुःख करत बसू नकोस, कारण तुझे अश्रू बघून एका वीर जवानाची बायको घाबरून जाईल आणि तिच्या नवऱ्याला श्रेष्ठ कर्तव्य पार पाडायला थांबवेल. मला तर माझ्या सासूचे हे धाडस आणि देशाप्रती असलेली निष्ठा बघून हैराणी वाटत होती. त्यानंतर महेशवर अंतिम संस्कार करण्यात आले. मी खूप दुःखी होते, त्याचबरोबर खुश सुद्धा होते की मी एका शहीद जवानाची पत्नी होते. पण माझं मन मात्र मला सावरता येत नव्हतं. माझं मन मानायला तयारच नव्हतं की माझा नवरा आता या जगात नाही. कारण महेश खूप चांगले व्यक्ती होते. त्यांनी माझी लोकांसमोर बदनामी होण्यापासून मला वाचवलं होतं. त्यांनी माझ्या आई वडिलांची लाज राखली होती. तर मग मी कसं काय त्या माणसावर प्रेम करू शकत नव्हते. मी माझ्या सासूला सांगितलं की महेश नंतर मी तुमचा आधार बनेन, घरातून बाहेर पडून तुमच्यासाठी काम करेन. पण मला बाहेर जाऊन काम करण्याची गरजच पडली नाही, कारण महेशची पेन्शनच येऊ लागली होती आणि त्यातूनच आमचं घर चाललं होतं. आता आम्ही दोघी बायकाच घरात राहत होतो. कधी कधी एकमेकींच्या गळ्यात पडून सुद्धा रडत होतो. माझी सासू कधी कधी म्हणायची की महेशला एखादा मुलगा असला असता तर तो माझ्या अंगा खांद्यावर खेळला असता, त्यामुळे आपल्या घरात इतकी उदासी पसरली नसती. मी सुद्धा हाच विचार करायचे की कदाचित महेशच्या जाण्या अगोदर ते या घराला एखादा वारस देऊन गेले असते तर बरं झाले असते. दिवस निघून जात होते. आता माझे आई वडील मला त्यांच्यासोबत घेऊन जाण्यासाठी आले होते. माझ्या आईने माझ्या सासूसमोर हात जोडून माफी मागितली होती आणि हे सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही माझ्या मुलीला दुसरं लग्न करण्याची परवानगी द्या. तिच्यासमोर तिचं पूर्ण आयुष्य पडलं आहे. उद्या तर आम्ही सुद्धा नाही राहणार आणि तुम्ही सुद्धा. आणि आपल्याला काही झालं तर पल्लवीचं कसं होईल?
माझ्या मुलीला लोक कुत्र्यासारखं ओढून खातील. माझ्या सासूने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली की माझी काहीच हरकत नाही, तुम्ही तिला तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता, पण जेव्हा तुम्ही माझ्या मुलीचे लग्न कराल तेव्हा मला सुद्धा लग्नाला नक्की बोलवा. माझी आई खूप खुश झाली होती, पण मी माझ्या आई वडिलांसोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला होता. मी आईला सांगितलं की आई, महेश जाण्या अगोदर मला सांगून गेले होते की तू माझ्या आईची काळजी घे. आई, मी माझ्या मेलेल्या नवऱ्याची इच्छा अपूर्ण ठेवू शकत नाही. मी माझ्या सासूला सोडून कुठेच जाणार नाही. माझे आई वडील मला खूप समजवू लागले, परंतु तरी मी त्यांच्यासोबत गेले नाही. माझ्याकडे आयुष्य घालवण्यासाठी महेशच्या खूप आठवणी होत्या. मी आता रोज रात्री महेशचा फोटो आणि कपडे जवळ घेऊन झोपत होते आणि महेशच्या फोटोसोबतच बोलत होते. अशाच प्रकारे माझ्या आयुष्यातील 6 वर्ष निघून गेलेत. मी माझ्या सासूची खूप काळजी घेत होते, पण आता काही दिवसांपासून माझी सुद्धा तब्येत खराब होऊ लागली होती. माझी सासू मला म्हणू लागली की पल्लवी, तू तुझी अजिबात काळजी घेत नाहीस, तू किती कमजोर झाली आहेस. मी त्यांच्या बोलण्याला हसत टाळायचे. एके दिवशी माझी सासू म्हणू लागली की पल्लवी, मी आता खूप म्हातारी होत चालली आहे. माझा काहीच भरोसा नाही. मी आज आहे तर उद्या नाही. तू माझं ऐकत असशील तर तुला सांगते, तू लग्न करून घे. मी माझ्या सासूला म्हटलं की तुम्हाला तुमच्या मेलेल्या मुलाची शपथ आहे, आजपासून तुम्ही माझ्या दुसऱ्या लग्नाचं नाव सुद्धा घेणार नाही. माझी सासू तिचं डोकं धरून बसली. आता माझी तब्येत सतत खराब होऊ लागली होती. माझा जीव खूप घाबरत होता. सतत माझ्या मनात धडकी भरलेली असायची, पण मी माझं हे दुखणं अंगावरच काढत होते. पण हे सर्व माझ्या सासूच्या नजरेतून सुटत नव्हतं. ती म्हणू लागली की पल्लवी, तू खूपच कमजोर होत चालली आहेस. मला तुझी खूपच काळजी वाटत आहे. चल, आपण दोघी डॉक्टरांकडे जाऊयात. मी डॉक्टरांकडे जायला नकार दिला, पण आज मात्र माझी सासू हट्टालाच पेटली होती. ती म्हणू लागली की काहीही झालं तरी मी तुला आज डॉक्टरांकडे घेऊन जाईल. आणि अशा प्रकारे ती मला डॉक्टरांकडे घेऊन गेली. डॉक्टरांनी माझ्या काही टेस्ट केल्या आणि माझं चेकअप केल्यानंतर डॉक्टर म्हणाले की तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, तुम्ही गरोदर आहात. हे ऐकून मी आणि माझी सासू दोघेही पार हादरून गेलो. आम्ही सासू सुना एकमेकींकडे बघत होतो. डॉक्टर औषधांबद्दल सांगत होती आणि ती मला काळजीसुद्धा घ्यायला सांगत होती, पण तिचं बोलणं माझ्या काही पचनी पडत नव्हतं. माझं मन तर याच गोष्टीत गुंतून गेलं होतं की हे कसं शक्य आहे. आम्ही दोघी सासू सुना घरी आलो होतो. घरी येताना आम्ही दोघेही गप्प होतो. घरी आल्यानंतर माझ्या सासूने माझ्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाली की पल्लवी, मला तुझ्याबद्दल काहीच तक्रार नाही. तू तुझ्या पोटातल्या बाळाच्या बापाला फोन करून बोलवून घे. मी तुमच्या दोघांचं लग्न करून देते. जर तुला या गोष्टीची भीती वाटत आहे की मी एकटी राहील तर तू माझी काळजी करू नकोस. माझ्याकडे देवाने दिलेलं सर्व काही आहे. काळजी करण्याची काहीच गरज नाही. मी माझ्या सासूच्या गळ्यात पडून रडू लागले. मी माझ्या सासूला सांगितलं की आई, महेश माझ्या आयुष्यात येणारा पहिला आणि शेवटचा पुरुष होता. त्याच्यानंतर मी कधीच कोणत्या पुरुषाकडे नजर वर करून बघितलं नाही. कदाचित डॉक्टर खोटं बोलत असेल किंवा तिच्याकडून रिपोर्ट अदलाबदल झाले असतील. माझी सासू हसली आणि म्हणाली, पल्लवी, घाबरण्याची काहीच गरज नाही. तू अजून सुद्धा तरुण आहेस. मला माहीत आहे तुला आयुष्य घालवण्यासाठी आधाराची गरज आहे. बरं झालं तो आधार तू स्वतः शोधलास. मी तुला तू चुकीची आहेस असं म्हणतच नाही, मग तू का घाबरत आहेस. मी काहीच न बोलता माझ्या रूममध्ये निघून गेले आणि घरात असलेली ज्ञानेश्वरी घेऊन बाहेर आले. मी म्हटलं, मी या ज्ञानेश्वरीवर हात ठेवून सांगते की माझ्या आयुष्यात महेशशिवाय दुसरा कोणताच पुरुष आला नाही. आता माझ्या सासूला सुद्धा टेन्शन आलं होतं. ती म्हणू लागली की ही तर खूपच काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. माहीत नाही आपल्या घरावर कोण नजर ठेवून बसलं आहे. माझी सासू म्हणाली की पल्लवी, आपल्याला गुन्हेगारापर्यंत पोचायलाच पाहिजे. जे गुन्हेगार आहेत त्यांना शोधून काढायलाच पाहिजे. आजपासून रात्री तूही झोपायचं नाही आणि मी पण झोपणार नाही. त्यानंतर आपण बघूया की हे सगळं कोणी केलं आहे. आता रात्र झाली होती, त्यामुळे मी रोजच्यानुसार मी माझ्या नवऱ्याचे कपडे आणि फोटो छातीवर ठेवून झोपण्याचं नाटक करू लागले होते. रात्रीचे जवळजवळ 1 वाजले असतील तेव्हा मला असं वाटलं की कोणीतरी माणूस माझ्या खोलीत आला आहे. मी लगेच उठून बसले तेव्हा मला एक रुमाल दिसला. माझ्या रूमच्या खिडकीतून आतमध्ये येणारा माणूस तो रुमाल माझ्या तोंडावर ठेवून मला बेशुद्ध करणार होता. परंतु मी उठून बसले होते. जेव्हा समोर माझी नजर गेली तेव्हा मी पार हादरून गेले होते. असं वाटत होतं जणू सर्व काही जागेवरच थांबलं होतं. माझ्या समोर जो माणूस उभा होता तो दुसरा कोणी नसून माझा नवरा महेशच होता. तितक्यात माझी सासू सुद्धा माझ्या रूममध्ये आली होती. तीही त्यांच्या मुलाला बघून दंग झाली होती. माझी सासू पळतच आली आणि महेशच्या गळ्यात पडून रडू लागली. ती विचारू लागली की महेश, तू इतके दिवस कुठे गेला होतास.
माझ्या तोंडून तर शब्दच फुटत नव्हते. त्यानंतर महेशने सांगितले की आई, तुला तर माहीतच आहे की मी एक जासूस आहे. मी दुश्मनांवर नजर ठेवतो आणि त्यांची जासूसी करतो. जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा आमच्या वरिष्ठांना समजलं होतं की आपल्या देशात काही दुश्मन घुसले आहेत आणि ते देशात दंगल घडवणार आहेत. मी एक हुशार जासूस होतो, त्यामुळे मला परत ड्युटीवर बोलवण्यात आलं होतं. सर्व काही ठीक चाललं होतं, परंतु त्यानंतर तू हा निर्णय घेतला की पल्लवीला तू माझ्याकडे पाठवत आहेस. त्यामुळे मला मी शहीद झालो आहे असं खोटं नाटक करावं लागलं. आई, माझ्यासोबत त्या मिशनमध्ये जो मुलगा होता, खरं तर तो शहीद झाला होता. त्याच्या मागे पुढे कोणीच नव्हतं. त्याचा चेहरा पूर्णपणे आगीने होरपळला होता. त्यामुळे मी आमच्या जवानांना सांगितलं की माझ्या घरी ही माझी डेड बॉडी आहे असं सांगा, कारण मी ज्या मिशनवर कर्तव्य बजावत होतो तिथे मी वाचू शकेल याची काहीच गॅरंटी नव्हती. आणि हेही होऊ शकत होतं की तुम्हाला माझी डेड बॉडी सुद्धा मिळू शकत नव्हती. मी माझ्यातर्फे माझ्या मित्राची डेड बॉडी पाठवून दिली आणि मी तिथे जासूसी करत होतो. पण हे माझं नशीब आहे की मी या मिशनमध्ये यशस्वी झालो आणि मी आज जिवंत आहे. आता मला परत यायचं होतं, पण मला तुमच्यासमोर कसं यावं हा प्रश्न पडला होता. मला समजत नव्हतं की मी काय करावं. त्यानंतर मी विचार केला की जेव्हा पल्लवी प्रेग्नेंट होईल तेव्हा तुम्ही पल्लवीच्या पोटात वाढणाऱ्या बाळाच्या बापाचा शोध घेत घेत माझ्यापर्यंत पोहोचाल. आणि आज तेच झालं. आई, तुला खूप शुभेच्छा, तू आजी होणार आहेस. ते दोघं मायले खूप खुश झाले. माझी सासू तिच्या रूममध्ये निघून गेली. तेव्हा महेश माझ्याकडे आले आणि हसून मला म्हणाले, पल्लवी, तू मला माफ करणार नाहीस का? मी थोडे चिडले आणि म्हणाले की मी 6 वर्ष विधवा बनून घालवले आहेत. मी कोणाचाच आधार न घेता माझ्या आयुष्यातील 6 वर्ष दुःखाच्या सावटाखाली घालवले आहेत. हे काय कमी आहे का? महेश म्हणाले, पल्लवी, तू खरंच खूप चांगली स्त्री आहेस. परंतु या अगोदर मी तुला स्वीकारलं होतं जेव्हा तू तुझ्या जीवनात हरली होतीस आणि खूप घाबरली होतीस. आज मी हतबल आहे. कृपा करून माझा स्वीकार कर. महेशने असं म्हटल्यानंतर मी निशब्द झाले. मी महेशला माफ केलं. आज मी एका खूप गोंडस मुलाची आई आहे. हा माझ्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर दिवस आहे. हा दिवस आमच्या आयुष्यात खूप वर्षानंतर आला होता. मी देवाचे आभार मानते की त्यांनी माझ्या नवऱ्याला परत पाठवलं आणि माझा नवरा नसताना त्यांच्या गैरहजेरीत मला चुकीचं पाऊल उचलण्यापासून थांबवलं. तर मित्रांनो, स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.